गणपतीचा उत्सव साजरा करायला लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा का केला? कारण त्यावेळेस ब्रिटिश लोक हे आपल्यावर तुटून पडले होते आणि लोकांना एका एका ठिकाणी आणून लोकांना स्वातंत्र्याबद्दल कल्पना देणे. त्यांच्या मनात एकच उद्देश होता, तो म्हणजे काय? स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळविनच. त्यावेळेस सगळे आमचे हिंदू धर्मातली लोक आपसात मारा मारून हा तो ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा शूद्र आहे, हा वैश्य आहे, त्यांना सगळं एका एका ठिकाणी आणण्याचं पावित्र्य म्हणून त्यांनी ब्रिटिशांना अक्कल शिकवण्यासाठी सार्वजनिक गणपती सुरू केला. गणपती जो आहे आपण साजरा करतो हा 100 नंबर आहे. पोलिसांना जर तुम्हाला म्हणते 100 मग फिरवलं की पोलीस येतात. कुठे संकटात अडकलं मग कोणाच्या पाया पाडावं तर गणरायाचे. गणपती बाप्पा तुला मी शरण आला तर मला वाचव, चारी बाजूने डुबलंय. हे एक असं दैवत आहे की त्याला बघितल्यानंतर माणूस 2 मिनिटात तिथे ठप्प होतो. असा सुंदर देव आजपर्यंत कोणीही बघितलेलं नाही. ही कल्पना कोणाला सुटली तर शंकराचार्य, मध्वाचार्य आणि आमचे सगळे बौद्ध धर्म, जैन धर्म आपसात भांडत होते. विष्णू माझा श्रेष्ठ आहे, आमची देवी माझी श्रेष्ठ आहे, शंकर माझा श्रेष्ठ आहे. हे थांबवण्यासाठी त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून एका ठिकाणी म्हणून आपण अशी मूर्ती तयार करूया की ज्याला बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळे तृप्त झाले पाहिजे. तुम्ही गणपती आणता तुमच्या घरामध्ये, पण आत्ताच्या काळात मी बघितलं दगडूशेठ, लालबाग, वडाळा, किंग सर्कल, याचा अर्थ तुमच्या घरी आणलेल्या गणपतीला पावर नाही. मग गणपतीला त्या आणून तुम्ही त्याची मस्करी करू नका. सगळे तिथे लाईनमध्ये उभा राहा. लालबागला जा, दगडूशेठकडे जा, पाहिजे तर आणखी किंग सर्कल जा, वडाळाला जा. हे नाही पाहिजे. त्याची श्रद्धेने तुम्ही भक्ती करा, तर तुम्हाला पावतो तो. तुमच्या मनामध्ये त्याला प्रार्थना करताना आज माझा मुलगा काय करतो, माझी मुलगी काय करतो, माझा पोरगा फॉरेनला आहे, त्याला पैसे पोचलेत केले, हे सगळं तुम्ही त्याच्यासमोर घेऊन राहिल्यानंतर गणपती पावेल कसा? बाळासाहेब ठाकरे होते हिंदू धर्माचा कट्टर, कधी फॉरेनला गेले नाहीत, कधी कुठल्या त्यांनी मी प्राईम मिनिस्टर, मी रिमोट कंट्रोल, त्यांनी स्वतःला ती पदवी घेतली नाही. एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं सुंदर, त्यांना होता तो अभिप्रेत गणपती. राजकारण म्हणजे गजकर्ण, गजाचं कान एवढे मोठे असतात. त्याचप्रमाणे माणसाला एक रोग होतो गजकर्ण म्हणून, आणि त्याला उपाय फक्त एकच, बिटेक्स. आणि बिटेक्स म्हणजे कोण? तर महागणपती. तुम्हाला सगळ्या रोगातनं बाहेर काढणारा देव म्हणजे तो महागणपती. साऊथमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये त्याची अनेक रूप आहे. कोण काळा बनवतो, कोणी सोन्याचा बनवतो. तुम्ही ज्या रूपात त्याला बनवता त्याच्यासमोर उभारल्यानंतर तुमचे हात जोडले जातात. हात जोडल्याने काय होतं? हा एक सगळ्यांना मोठा प्रश्न. हात जोडल्याने काय होतं? अहो, त्यावेळेस तुम्ही अनावधाने सगळ्यांची माफी मागता. तुमच्या मनातले सगळे शत्रू जे आहेत, षडरूप, तुम्ही बाहेर सोडून त्याच्यासमोर राहता. आणि एक बघितलं हिंदू धर्मामध्ये जेव्हा गणपती असतो, खरा तुम्हाला बघायचं तर कोकणात जा. आजही त्यांनी प्रथा पाळलेली आहे. त्यांना आपलं ताळतंत्र सोडलेलं नाही. त्यांचं गणपतीसमोर नाचण्याचं ताळतंत्रच आहे. सर्वात मोठा गणपती कोण? तर सर्वात म्हातारा माणूस असेल त्याचा घरचा गणपती पहिला, त्याच्यानंतर बाकी सगळे. इथे काय नाही, कुठला गणपती कुठनं निघतो ते देवाला माहिती. हा नायकांचा गणपती, हा पै गणपती, हा मार्कंडेचा गणपती, हा तुमच्या समियाचा गणपती, समीक्षाचा गणपती. असं करू नका. त्याच्याकडनं तुम्हाला खरंच उभा असेल, 2 गोष्टी मागा. कृष्ण आमचा कधी म्हातारा झाला नाही हो, शेवटपर्यंत तो तरुण होता. देवा गणपतीसमोर उभा त्याला सांगा, देवा माझं तारुण्य कायम ठेव, माझ्या अंगावर सुरकुत्या पडायला देऊ नकोस, मला मरेपर्यंत कुठला रोग देऊ नकोस, तुला न्यायचं असेल तर सरळ घेऊन जा. आत्ताच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे,
राजकारण म्हणजे मिसळ झालेली आहे. आणि तो मिसळपाव आणि वडापाव, एक मिसळपाव आहे, दुसरा वडापाव आहे, दोघंही फेमस. कोणाला हातावर जर कोणाला सोडावं हे माहित नाही. गणपतीला रिद्धी सिद्धी तुम्ही नाव घेता, बुद्धीला कोण विचारणार? कारण जेव्हा म्हातारपणात बुद्धी नावाचा एक रोग होतो, विस्मरण व्हायला लागतं, इथे ठेवलेली वस्तू आठवत नाही. देवा, बुद्धीचं नाव घेतलं तर मरताना तुम्हाला तो रोग होणार नाही, म्हणून डोक्यावर हात ठेवा. रिद्धी सिद्धी बुद्धी, रिद्धी सिद्धी बुद्धी. सगळ्याचा डॉक्टरांचा डॉक्टर, गणांचा अधिपती, आर्मी, पोलीस सिक्युरिटी फोर्स आणि तुमचं पायदळ, सगळ्यांचा अधिकार त्याच्याकडे आहे. लावा रसावर बसलेला गणपती आज पृथ्वीवर आहे. चारी बाजूला लावार, त्याच्या गणपतीची मूर्ती आहे तिथे. त्याच्यात एवढी ताकद आहे तुमच्या लावा रसाला सुद्धा शांत करण्याची. लक्षात ठेवा, गणपतीला पोरखेळ समजू नका. त्याच्यासमोर श्रद्धेने उभे राहा आणि त्याला जोडून सांगा, भिक्षाम दे, भिक्षाम दे, भिक्षाम दे. आणि त्याला सांगायचं, पुढचा गणपती जेव्हा मानेल तोपर्यंत मला माझं अपील तुझ्याकडे दाखल केलं आहे, मी पिटिशन तुझ्याकडे दिलेलं आहे, मी दरखास्त तुझ्याकडे दिलेलं आहे, त्याच्याकडे जरा बघ. तो सांगतो, यू लुक ॲट मी, आय विल लुक ॲट यू. आताच्या काळात इन्स्टंट कॉफी, इथनं गणपतीला नवस केल्यावर तिथनं त्यांनी करायला पाहिजे. हो, भारतातली लोकसंख्या 125 करोड, तो कुठल्या घरात जाणार, कुठे बसणार आहे, सगळ्याचं ऐकणार कुठे? हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही श्रद्धेने हाक मारा, मग मागे गणपती करा, तुम्ही साखर चौथ गणपती करा, मूळ गणपती करा, वसंत पूजा करा, नारळाचा गणपती करा, कुठल्याही रूपात करा, पण हिंदू धर्माला तुम्ही सोडू नका. हा सनातन धर्म आहे. हा कोणाचा आहे असला सनातन धर्म पृथ्वीवर, इव्हन देवलोकात सुद्धा सनातन धर्म नाही आहे. राम पण इथे जन्माला आला, कृष्ण पण इथे जन्माला आला, रामकृष्ण परमहंस आले. अहो, गणपती तुम्ही आणलात, रामदास स्वामीचं कधी नाव घेतलंयत का हो? त्याचा प्रिय अगदी कोण होता? ऋषी बोऱ्या गोसावी, त्याचं तरी नाव घेता का? तेही नाही. दुसरा भृशुंडी ऋषी, त्याचंही तुम्ही घेत नाही. आणि शंकराचार्य मध्वाचार्यांनी जो गणपती तुमच्यासमोर ठेवलेला आहे, जिथे सगळे नतमस्तक होतात, इव्हन मुसलमान सुद्धा लांबनं बघितलं, गणपतीवर बघितलं, लांबनं मागच्या बाजूने नमस्कार पण करतात. ख्रिश्चन लोक सुद्धा, ते सुद्धा नमस्कार करतात. मी स्वतः कित्येक मुसलमानांच्या घरी, कित्येक ख्रिश्चनांच्या घरी गणपती आणायला लावलेले, त्यांची पूजा करून घेतलेली. आणि ज्यांनी ते गणपती आणलेले आहेत, ती सगळ्यांची कामं 100% झालेली आहेत. याला कमिशन घेणारा एजंट नको आहे, याला ब्राईब नको आहे. तो मागतो काय तुमच्याकडनं? फक्त 21 लाडू. आणि ते 21 लाडू खाल्लं तुम्हाला डायबिटीस होऊ नये. 21 लाडू खाल्ल्यावर तुम्हाला डायबिटीस होऊन त्याने जांभळं खायला सांगितलेलं आहे. तुम्ही जांभूळ खातच नाही. कपिस्थ जंबू फलारम, त्याने औषध पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुर्वा डोक्यावर का ठेवायचा? ह्याला कारण आहे. रात्री घरात भांडण होऊ नसेल तर नवरा आल्यावर त्याच्या डोक्यावर रात्री दुर्वा ठेवा, शांतपणे झोपेल, तो कटकट करणार नाही. हे शिका. ऍसिडिटी जाते, दुर्वामुळे ऍसिडिटी जाते. जांभूळ डायबिटीसला कंट्रोल करतं. त्याच्यासमोर जी रामफल, सीताफल, हनुमान फल आपण त्याला ठेवतो. तुमच्याकडनं काय तुमच्याकडनं तो मागत नाही हो, तुमच्याकडनं मागतो तो फक्त भक्ती, श्रद्धा. त्याच्या पलीकडे त्याला काही नको आहे. खाली हात आलो होतो, खाली हात आपल्याला जायचंय परत. जगत मिथ्याम न कंचितम शाश्वतम, जगत मिथ्याम ब्रह्म सत्यम, महागणपते चरणम पूजाम समर्पया. मंत्र सांगतो तुम्हाला. गणपतीकडनं तुम्हाला पैसा पाहिजे असेल ना, तर त्याला सांग, भिक्षाम दे, धनप्राप्ती भिक्षाम दे, धनप्राप्ती भिक्षाम दे, एवढं म्हणा. कुठनं ना कुठं तुम्हाला बंदोबस्त घरात होईल. आणि तुम्हाला कधी पोलिसाकडे, वकिलाकडे, डॉक्टरकडे, कोर्टाकडे जायचे, आज सांगतो, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललेलं आहे ते बघून डोळ्यात पाणी येतं. भाई भाई पिक्चर सुरू झालेला आहे.
1950 साली आला होता. ते इथं थांबलं पाहिजे. स्वतः महाराष्ट्र पूर्वी वसंतदादा पाटील असताना, नाईक असताना त्यांनी सांगितलं, या देशासाठी जे आम्ही त्याग केलेला आहे महाराष्ट्राने, इतका सुंदर केलेला आहे. आणि बाळासाहेबांचं लक्षात ठेवा, बाळासाहेबांसारखा माणूस पृथ्वीवर जन्म घेणार नाही परत. कधी फॉरेनला गेले नाहीत, कधी त्यांनी कुठल्या पंतप्रधान व्हावं ती पण अपेक्षा केलेली नाही आहे. रिमोट कंट्रोलमध्ये एका शब्दामध्ये त्यांनी एका फिल्म आर्टिस्टला वाचवली आहे, मनीषा कोयराला. एका शब्दामध्ये आपले जे हजला जाणारे, आपल्या अमरनाथला जाणारे यात्रेकरूंना बंद करून ठेवले होते. एका शब्दावर 24 तासात सगळे सोडले गेले. हे महागणपती आजच्या दिवशी जे जे कोणी सेवक, आस्तिक असो नास्तिक असो, श्रद्धा भक्ती देण्याचं काम तुझं आहे. सगळ्यांना विद्या दे. सगळ्यांना 2 गोष्टी पण तो निश्चित वाचव, डॉक्टर आणि वकील, आणि तिसरा राजकारण, यांच्यापासून अलिप्त ठेव. आणि या पृथ्वीला, या महाराष्ट्राला, पर्यावरण देशाला भारत सरकार, संरक्षण दल, पोलीस दल, गोमाता रक्षिताम, अग्निरक्षिताम, भूरक्षिताम, भारत देश रक्षिताम, देवा आतंकवादापासून आमचं रक्षण कर. सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि ह्या जगाचं, भारत मातेचं कल्याण कर. मेन म्हणजे ज्या गायी तू आम्हाला दूध देण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत त्या गायींचं रक्षण करणं हे तुझं काम. एवढं बोलून मी समाप्त. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार काम करत असताना लोकांच्या भावना, लोकांच्या संवेदना हे नेहमीच हे शासन जाणत असतं आणि त्याच्यामुळे ताबडतोबीने निर्णय घेत असताना, राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनाने निर्णय घेत असताना लोकांच्या भावना ओळखून आज खऱ्या अर्थाने गणेशोत्सव हा घराघरात साजरी होणारा आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा आणि आनंदाचा सण आहे. आणि त्याच्यामुळे आज वाजत गाजत गणराय येत असताना ह्या राज्य शासनाने जी ही घोषणा केली, निश्चितपणे लोकांना हे जे आनंद आहे तो अजून द्विगुणित करणारा आहे. एक अभिमानाचा हा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे मी राज्य शासनाचे, माननीय फडणवीस साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय योग्य निर्णय हा शासनाच्या माध्यमाने राज्यासाठी घेतलेला आहे. तर तुमच्याकडे गणपती आला किती वर्षाची परंपरा आहे? गणरायाचं आगमन माझ्या घरी जवळपास आता 18 वर्षापेक्षा जास्त या इकडे गणरायांचं आगमन होत आहे आणि अतिशय आनंदात आमच्याकडे गणरायांचं आगमन होत असताना एक कुटुंबाचं पारंपरिक वातावरण हे घरात निर्माण होत असतं. सगळेच जण, सगळे नातेवाईक, सगळे मित्र परिवार एकत्र येत असतात. त्याच्यामुळे हा अतिशय एक सण आमच्या सगळ्यांसाठी आहे. तर पण मान्यवर तुमच्याकडे आता उपस्थित होणार आहेत? नाही, सगळेच मान्यवर निमंत्रित आहेतच. त्याच्यामुळे सगळेच मान्यवर येत असतात, प्रेमाने येत असतात, आपुलकीने येत असतात. मी त्यांच्या सगळ्यांची मनापासून, आम्ही सगळेजण पूर्ण कुटुंबीय आवर्जून सगळेजण वाट बघत असतो आणि आल्याचं हा आनंद निश्चितपणे मोठा असतो. तर काय मागणं मागितलं गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं सगळ्यांना जावं. या महायुती शासनाच्या माध्यमाने जे जे कल्याणकारी निर्णय हे घेतलेले आहेत याच्या माध्यमाने लोकांच्या आयुष्यात अजून सुख, समृद्धी, भरभराटी आणि आनंद यावं.